रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली। रायगडमधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या। रायगड जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर उघडीप झाली होती। अखेर आज उत्तर रायगडसह दक्षिण रायगडमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या। पुण्यात कोथरूड भागात झालेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होतं। कोथरूड भागात जोरदार पावसामुळे वातावरण थंड झालं। दरम्यान पुणेकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात पुनरागमन केलं। दुपारनंतर जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस बरसला। या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ, सातेफळ आणि कानडी परिसरात पावसानं जोरदार बॅटिंग केली। अहिल्यानगर शहर आणि परिसरात रिमझिम पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। जिल्ह्यात आतापर्यंत 60% अधिक खरीपाच्या पेरण्या झाल्या। मात्र 5 ते 7 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। दरम्यान आजच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळालं।